नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीतील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील तर्क अनुमान या घटकातील भाषिक वय वेळ घड्याळ तर्क नाते माहितीवरून अनुमान काढणे या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर्क व अनुमान। बुद्धिमत्ता चाचणीत तर्क व अनुमान या प्रकारात बुद्धीला चालना देणारे प्रश्न विचारले जातात। यामध्ये एखादे चित्र माहिती एखादी घटना प्रसंग यांचे तुलनात्मक विश्लेषण करणे अनुमान काढणे त्याचप्रमाणे वय वजन उंची इत्यादीवर आधारित प्रश्न विचारले जातात। विचारलेल्या प्रश्नांवर योग्य दिशेने विचार करून कमीत कमी वेळेत तर्क लावून अचूक अनुमान काढण्यासाठी कसोटी लागते। तर्क व अनुमान या घटकात वय वेळ घड्याळ यावर आधारित प्रश्न विचारले जातात। उदाहरण घड्याळात 12 वाजल्यावर 12 टोल वाजण्यासाठी 60 सेकंद तर 9 वाजता 9 टोल वाजण्यासाठी किती वेळ लागेल। आता या उदाहरणात असतील तर याचा अर्थ 1 टोल वाजण्यासाठी 60 भागिले 12 बरोबर 5 सेकंद वेळ लागेल। म्हणून याप्रमाणे 9 वाजता 9 टोल वाजण्यासाठी 9 गुणिले 5 म्हणजेच 45 सेकंद एवढा वेळ लागेल। म्हणजेच दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 1 हा बरोबर उत्तर असेल। उदाहरण 2 आज अजयच्या वडिलांचे वय त्याच्या वयाच्या 5 पट आहे। 5 वर्षांनी त्यांच्या वयांचा गुणोत्तर 10 होईल तर अजयचे आजचे वय किती। पर्याय 5 वर्ष 12 वर्ष 7 वर्ष आणि 15 वर्ष। स्पष्टीकरण अजयचे आजचे वय x मानू। या ठिकाणी अजय आणि त्याच्या वडिलांचं वय हे दिलेल्या अटीप्रमाणे मानावं लागेल। म्हणून अजयचे वय जर x मानले तर त्याच्या वडिलांचे आजचे वय 5x असेल। 5 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर उदाहरणात दिलेल्या अटीनुसार 5x + 5 छेद x + 5 हे वडिलांचं वय छेद अजयचे वय असं त्यांचं गुणोत्तर घेतल्यास ते गुणोत्तर 10/3 दिलेलं आहे। म्हणून यांचा गुणाकार केल्यास 15x + 15 बरोबर 10x + 50 म्हणून 15x × 10x बरोबर 5x आणि 50 × 15 बरोबर 35 म्हणून x बरोबर 35/5 म्हणून x ची किंमत 7 वर्ष आली। यावरून अजयचं आजचं वय 7 वर्ष म्हणून दिलेल्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर असेल। वयावरील उदाहरणे सोडवताना सरासरी गुणोत्तर यांचा विचार करून ती सोडवावी लागतात। कारण बऱ्याच उदाहरणांमध्ये वयांची तुलना केलेली असते। अशा वेळेस 2 व्यक्तींच्या वयातील फरक सर्व वयात सारखा असतो। उदाहरणार्थ वडील व मुलगा यांच्या वयातील फरक जर 5 पट असेल तर उदाहरणातील दुसऱ्या अटीत दिलेल्या काही वर्षानंतर किंवा काही वर्षापूर्वीच्या वयाचा विचार करताना तो फरक 5 पट सारखाच असतो। मात्र 2 व्यक्तींच्या एकूण वयातील बेरीज एका वर्षात 2 ने वाढते। उदाहरणार्थ मीरा उषा गीता यांच्या वयांची सरासरी 18 वर्ष आहे। मीरा व उषा यांच्या वयांची सरासरी 15 आहे तर गीताचे वय किती। स्पष्टीकरण मीरा उषा गीता यांच्या वयाची सरासरी 18 वर्ष म्हणून तिघांच्या वयांची बेरीज 54 वर्षे येईल। मीरा व उषा यांच्या वयांची सरासरी 15 वर्ष आहे म्हणून दोघांच्या वयांची बेरीज 30 वर्षे येईल। म्हणून या दोघांवरून 54 × 30 बरोबर 24 म्हणून गीताचे वय 24 वर्ष असेल। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर असेल। वेळेवरील प्रश्न सोडवताना 12 ताशी घड्याळ 24 ताशी घड्याळ यातील फरक माहीत असणं आवश्यक असतं। 24 ताशी घड्याळात किती वाजले हे सांगताना 12 ताशी घड्याळात 12 वाजल्यानंतर 1 ऐवजी 12 + 1 बरोबर 13 वाजले असे दर्शविले जाते। याप्रमाणे अनुक्रमे 2 वाजता 14 3 वाजता 15 4 वाजता 16 5 वाजता 17 याप्रमाणे 12 वाजता 24 वाजल्याचं लक्षात घ्यावे। म्हणजेच किती वाजले हे सांगत असताना 12 वाजल्यानंतर त्यामध्ये अनुक्रमे 1 2 3 आपण वाढवल्यास
आपल्याला त्याचं अचूक उत्तर मिळेल. उदाहरण, 12 ताशी घड्याळात रात्रीचे 8 वाजल्यास 24 ताशी घड्याळात किती वाजतील? स्पष्टीकरण, 12 ताशी घड्याळात रात्रीचे 8 वाजल्यास 24 ताशी घड्याळात 12 अधिक 8 म्हणजे 20 वाजतील. याप्रमाणे या प्रकारच्या प्रश्न प्रकारातील उदाहरणे सोडवावी लागतात. घड्याळाच्या 2 काट्यातील होणारे कोनांचे माप काढताना खालील गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं असतं. 1 मिनिटात मिनिट काटा 6 अंश पुढे जातो, तर तास काटा अर्धा अंश पुढे जातो, म्हणजेच तासात 2.5 अंश पुढे जातो. एका तासात मात्र 2, 2, 3, 8 ते 9 म्हणजेच 1 ते 12 अंकांपैकी काटा 360 अंशांनी पुढे जातो. तर तो उदाहरणार्थ, घड्याळात 2 वाजून 30 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती मापाचा कोन तयार होईल? तर आपण घड्याळाचे निरीक्षण करून 2 वाजून 30 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन काढू शकतो. 2 वाजून 30 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यात 2 ते 3 दरम्यान तास काटा 15 अंश पुढे सरकेल, कारण तास काटा दर 2 मिनिटांनी 1 अंश पुढे सरकतो. याप्रमाणे 30 मिनिटांनी तो 15 अंश पुढे सरकेल आणि मिनिट काटा दर 5 मिनिटांनी 30 अंश पुढे सरकतो. याप्रमाणे 3 ते 4, 4 ते 5 आणि 5 ते 6 असा मिनिट काटा 90 अंश पुढे सरकेल. म्हणून 15 अधिक 90 बरोबर 105 अंशाचा कोन त्या ठिकाणी तयार होईल. उदाहरण 2, सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो? पर्याय, पहिला 5 वेळा, 2 4 वेळा, 3 6 वेळा, 4 3 वेळा. यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडावा लागेल. स्पष्टीकरण, तास काटा मिनिट काटाला ओलांडण्याची वेळ सकाळी 9 वाजल्यापासून आपण लिहू शकतो. पहिल्यांदा 9 वाजून 48 मिनिट, दुसरा 10 वाजून 59 मिनिट, तिसरं 11 वाजून 59 मिनिट, चौथा 12 वाजून 0 मिनिट, पाचवं 1 वाजून 6 मिनिट आणि 6वं 2 वाजून 12 मिनिटे. म्हणजे उदाहरणातील दिलेल्या वेळानुसार मिनिट हा 6 वेळा तास काट्याच्या पुढे ओलांडेल. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर असेल. अशा प्रकारे या